बघा, तांब्याच्या एका तारेची लांबी 36 मीटर व व्यास 2 मिलीमीटर आहे. जर ती तार वितळवून एक गोल बनविला तर गोलाची त्रिज्या किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, प्रश्नामध्ये दर्शवलेली ही तार ज्या तारेचा व्यास 2 मिलीमीटर आणि या तारेची ही जी लेंथ आहे म्हणजे लांबी 36 मीटर आहे. प्रथमतः 36 मीटर म्हणजे किती मिलीमीटर हा प्रश्न मनाशी विचारा. 36 मीटरचे प्रथमतः सेंटीमीटर मध्ये रूपांतरण करा. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हा गुणाकार 36 सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, म्हणून इथं 10 न गुणा, याचं उत्तर 36,000 मिलीमीटर ही झाली तारेची लांबी मिलीमीटर मध्ये. तारेचा व्यास मिलीमीटर मध्ये दर्शवला, व्यास आहे 2 मिलीमीटर. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कसं सर? प्रश्नात दर्शवलेली ही तार नसून वृत्तचित्ती आहे. प्रश्नाची सोडवण करत असताना इथं वृत्त चित्तीचं काय तर घनफळ. आता या तारेला वितळवून एक गोल तयार करायचा म्हणजेच वर्तुळ तयार करायचं. त्या वर्तुळाची अर्थातच गोलाची त्रिज्या किती असा प्रश्न विचारला, म्हणून वर्तुळाचं काय हो घनफळ आणि याचे सूत्र पाय आर वर्ग एच 4/3 पाय आर क्यूब म्हणजे आरचा घन. इथं पाय कटतात, राहते काय आर वर्ग एच 4/3 आणि आरचा घन. आता इथं आर वर्ग अर्थात त्रिज्येचा वर्ग. कोणती त्रिज्या? त्या तारेची त्रिज्या. प्रश्नामध्ये तारेचा व्यास दर्शवला 2 मिलीमीटर. मग त्रिज्या किती? अर्थात त्रिज्या व्यासाच्या निम्पट. त्रिज्या येणार 1. 1 गुणिला 1 म्हणजेच 1 चा वर्ग. त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या 1 म्हणून 1 चा 2 वेळा गुणाकार. एच या ठिकाणी एच म्हणजेच ही लांबी. लक्ष द्या, उंचीच्या भूमिकेत लांबी मांडत असताना 36,000 मिलीमीटर अशा पद्धतीनं ती मांडा. समोर 4/3 गुणिला आरचा घन. हा संबंध गुणाकार लेकरांनो 36,000 समोर 4/3 गुणिला आरचा घन. आता या 36,000 कडे येताना 3 गुणिला स्वरूपात, 4 भागीला स्वरूपात, समोर आरचा घन. आता 4 नम 36, त्यावर हे 3 शून्य म्हणजे 9,000 गुणिला 3 बराबर आरचा घन. हा गुणाकार 9 3 27,000 बराबर आरचा घन. हे घनपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या कशात हो घनमुळात मांडावी लागते. गणिताला इकडं थोडस वळतं करू. घनमुळात 27,000 समोर आर. लक्ष द्या, इथं हे घनमूळ. आता 27,000चं घनमूळ काढण्यासाठी 27चं घनमूळ 3 आणि या 3 शून्याचं घनमूळ 1 शून्य. 27,000चं घनमूळ म्हणजे 30 समोर आर. हे उत्तर 30 काय मिलीमीटर मध्ये आम्हाला मिळालं. गोलाची त्रिज्या किती? 30 मिलीमीटर. मात्र पर्याय सेंटीमीटर मध्ये दर्शवली, म्हणून
या 30ला लेकरांनो 10 का भागायचं, तर 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात. म्हणून या शून्याला हा शून्य गायब. उत्तर 3 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं. लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक अर्थात प्रश्नामध्ये दर्शवलेली गोलाची त्रिज्या किती 3 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शंकू वृत्तचित्ती ह्या माझ्या प्लेलिस्ट, तसेच वर्तुळावरील उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.